कागल तालुक्यामध्ये 5 मंडळ आहेत. त्या 5 मंडळामध्ये आणि गडिंग्लज आणि हुंतूर या 2 मंडळामध्ये यापूर्वी हे समाधान शिबिर संपन्न झालेलं होतं. परंतु शासनाने पुन्हा ठरवलं की आमचे नेते अजितदादा पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालं आणि एक अतिशय कर्तबगार व्यक्ती आणि या राज्याचा एक लोकप्रिय कामाचा माणूस, अतिशय वक्तशीरपणा, विकास कामावर प्रेम करणारा आणि शब्दाचा पक्का असा व्यक्ती आपल्यातून 28 जानेवारीला निघून गेली. आमच्या स्वप्नातही कधी आम्हाला वाटलं नाही की त्यांची जयंती आम्हाला एवढ्या लवकर करावी लागेल. त्याची 22 जुलैला जयंती होती. त्या निमित्ताने राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा 22 तारखेलाच वाढदिवस होता. या दोघांच्या या जयंती आणि वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा विधानसभा मतदारसंघ वाईज हे शिबिर घ्यायचे ठरलं. लोकांना जागेवर लाभ देण्यासाठी ही शिबिर आयोजित करण्याचं ठरलं आणि कागल तालुक्याचा कालच आपण हे शिबिर घेतलं. आणि आज माझ्या विधानसभा मतदारसंघातील हुंतूर आणि कडगाव पुणे या विभागाचा आणि गडिंग्लज शहराचा आज आपण समाधान शिबिर घेतलं. आता या समाधान शिबिरामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची अपेक्षा ही आहे की लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. अनेक वेळा शासकीय कामासाठी त्यांना हेलपाटे मारावे लागतात. साध्या साध्या कामासाठी फार मोठा त्रास काही अधिकारी या लोकांना देतात आणि या शिबिरामध्ये या सगळ्यांचं समाधान व्हावं ही आमची अपेक्षा आहे. म्हणजे लोकांचं समाधान हे आमचं आणि शासनाचं समाधान आहे. आणि म्हणून आज या दिवसभरामध्ये आता हे सगळे शासकीय अधिकारी मगाशी प्रामुख्याने सांगितल्याप्रमाणे 5 वाजेपर्यंत बसतील. आपल्या ज्या ज्या योजना असतील त्या योजना, आपले अनेक प्रश्न हे सोडवल्याशिवाय आपण जायचं नाही आणि या अधिकाऱ्यांनी घरी जायचं नाही. या समाधान शिबिराचं म्हणजे आपलं सर्वांचं काम होणं हे यामध्ये आहे. आणि म्हणून समाजामध्ये समाजकारण आणि राजकारण हे यशस्वी होते ते लोकांच्या समाधानानं. आता या निमित्ताने काही प्रश्न मी या अधिकाऱ्यांच्या समोर मांडणार आहे. एक, लाडक्या बहिणीचे पैसे, अनेक लाडक्या बहिणीचे पैसे आता यायचे बंद झालेले आहेत. यामध्ये कारणं वेगवेगळी सांगितली जात आहेत. जे सरकारी नोकर असतील महिला, ज्या भगिनी निम सरकारी नोकर असतील, ज्या इन्कम टॅक्स भरत असतील, ज्या श्रीमंत असतील त्यांना नाही आले तर चालेल. परंतु ज्यांनी केवायसी केली नाही म्हणून ज्या बंद झालेल्या आहेत त्याला केवायसी करून देण्यासाठी मुदत वाढवली पाहिजे. यासाठी परवा झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना आणि महिला बाल विकास मंत्री जे आदित्यताई तटकरे आहेत त्यांना विनंती केली की एक वेळ आपण ज्यांची महिलांची केवायसी झालेली नाही त्यांना आपण परवानगी द्यावी आणि सर्व या लाडक्या बहिणींनी ती केवायसी पूर्ण करून त्यांचे पैसे जे बंद झालेले आहेत ते बंद झालेल्यापासून त्यांना मिळावे अशी विनंती मी त्यांना केलेली आहे. आता दुसरा जो विषय आहे की अनेक नागरिकांचे, महिलांचे रेशन कार्ड आहेत केशरी, परंतु त्यांना धान्य मोफत गहू आणि तांदूळ मिळत नाही. प्राधान्यक्रम आपण ठरवलेला आहे 59-41% आपण शहरी आणि ग्रामीण भागाचं तत्व ठरवलेलं आहे. माझी विनंती आहे दोन्ही तहसीलदारांना जे आपले कोटे शिल्लक असतील ते ताबडतोबीनं ज्या व्यक्तीला
तांदूळ आणि गहू मिळत नाही त्यांना प्राधान्यक्रमानं देण्याचा प्रयत्न हा तात्काळ करावा आणि येत्या 8-10 दिवसामध्ये हा प्रश्न संपवावा अशी विनंती मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने. आता मला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याच्या सगळ्या मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण लोकसभेला निवडणुका लोकसभेच्या अजून 3.5 वर्ष आहेत आणि आमच्या विधानसभेच्या निवडणुका 3.5 वर्ष आहेत. इतका कालावधी असताना सुद्धा आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी केलेली आहे. आपण 2019 पूर्वी थकलेला शेतकरी जो आहे त्याला 2 लाख रुपयेपर्यंतची थकबाकी माफ करण्याचा निर्णय घेतला. 2 लाख पेक्षा जास्त ज्यांची बाकी आहे त्यानं वरचे पैसे भरले, त्या बँकेवर ओटीएस केलं तर ते 2 लाख रुपये देण्याचा आम्ही निर्णय घेतला. आणि नियमित सन 22-23, 23-24 आणि 24-25 या 3 वर्षामध्ये 2 वर्ष किमान ज्यांनी नियमित कर्ज आपलं भरलेलं आहे त्याला 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला आणि 64 लाख शेतकऱ्यांना आम्ही 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी दिलेली आहे. आता यामध्ये काही अडचणी आहे ज्याचा उल्लेख सभापती चव्हाण मॅडमनी केला. सगळ्यांना फार्मर आयडियाने ॲग्रीटेक करण्याची सक्ती यामध्ये केलेली आहे. मी अधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण आज तो स्टॉल इथं जर मांडला असेल तर सर्व शेतकऱ्यांची, कारण त्याला मोबाईल कळत नाही, त्याला समजत नाही, त्या सगळ्यांची ॲग्रीटेक कसं करून घेता येईल, फार्मर आय डी कसं काढता येईल आणि यामध्ये कोण त्रुटी अजून राहिलेल्या आहेत. मी मुख्यमंत्री महोदयांना परवा पत्र दिलेलं आहे. जे कर्जमाफी झाली आणि मृत शेतकरी झाले, दुर्दैवानं मृत झाले, त्यांना कर्जमाफी कशी मिळणार याचा निर्णय आम्हाला घ्यायचा आहे. आणि जी मुलांच्या नावानं, वडिलांच्या नावानं शेती आहे तर मुलगा करतोय त्याच्या नावानं कर्ज आहे, हे जे समझोत्याचं जे क्षेत्र आहे त्याबद्दलचं सुद्धा मी पत्र दिलेलं आहे. मला वाटतं येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही गोष्टींचं निराकरण करून सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी सुलभ मिळेल असा प्रयत्न मी या निमित्ताने करणार आहे. बंधू भगिनींनो, नवीन रेशन कार्ड देणं, संजय गांधी निराधार, इंदिरा गांधी वृद्ध महिला, श्रावण बाळ या सगळ्यांचा पेन्शन देण्यासाठी गडिंग्लज तालुका आणि उत्तर विभागामध्ये दोघाही तहसीलदारांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आणि मला वाटतं या सर्व योजनेमध्ये माझा कागल विधानसभा मतदारसंघ हा पहिला आहे. आता SIR मध्ये पहिला आहे, या सगळ्या योजनेमध्ये पहिला आहे. आणि बळीराजा पानंद योजना राज्यामध्ये पहिल्यांदा राबवण्याचा मान आपल्या कागल विधानसभा मतदारसंघाला मिळालेला आहे. आणि 50 किलोमीटरचे रस्ते पावसाळ्यात झाल्याबरोबर आपण सुरू करण्याचं आपण नियोजन केलेलं आहे. मी आपला विश्वास देतो तुमच्या दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व पानंदी, ज्यामध्ये वाद नाही अशी पानंद म्हणती, भांडण असलं तर आम्ही येणार नाही, साखरी पूर्ण पाहिजे, नकाच्या नाही तोडी. आता दरवर्षी आपण काय करतोय, दरवर्षीला एक ते गारवेल आतच लावते आणि मग रस्ता एवढा 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 अरुंद होता. आता तुम्ही बघितलं काय, रस्त्याच्या साईड पट्टीवर सगळं हत्ती गवत लावले बघा, म्हणजे साईड पट्टी जोड पडत नाही. आता काय मिळतंय त्याला, दिवसा अपघात होण्याची फार मोठे चान्सेस आहेत. रात्री लाईट दिसते, दिवसा दिसत नाही. आणि म्हणून शेतकऱ्यांनी 1-2 आऱ्याकडे न बघता आपण या पानंदी जर मिटून घेतल्या, जो जवळचा शेतकरी आहे त्याचं कसं तर होईल, पण तो जो शेवटचा शेतकरी आहे तो जाणार कसा, त्याच्या बायका मुलं जाणार कशी, दूध कसा आणणार, मुलं कशी शाळेला जाणार, त्या राडीतनं तो चिखल कसा पुरवत जाणार, त्याचा ऊस कसा जाणार, त्याची सगळ्यांनी काळजी केली पाहिजे. अशा पानंदी जर खुल्या केल्या तर या दोन्ही मतदारसंघातली एकही पानंद मी या बिलमधून शिल्लक ठेवणार नाही, थोडं आश्वासन तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने. बंधू भगिनींनो, या सगळ्या योजनेचा लाभ आपण 5 वाजेपर्यंत घेणार आहात.
5 वाजेपर्यंत हे अधिकारी थांबणार आहे. मी आता 2 गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधणार आहे. एक, आपल्याला माहिती आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या सगळ्यांच्या घरावर सूर्यघर योजना आणली, सोलरवर. आणि कोल्हापूरमध्ये अतिशय चांगली योजना या आवाज चालवायची. देशामध्ये पहिल्यांदा आमच्या जिल्हा बँकेने आणली. आता आपण जरा लक्षपूर्वक माझ्याकडे लक्ष देऊन ऐका, फार चांगली योजना आहे. 1 किलोवॅट म्हणजे 500 ते 600 रुपये महिन्याला ज्याचं बिल येते ते 1 किलोवॅट. 600 ते 1200 ते 1500 रुपये पर्यंत बिल येते ते 2 किलोवॅट. आणि 1500 रुपये पासून ते 2500 रुपये पर्यंत येते ते 3 किलोवॅट. महिन्याला जे बिल येते त्याला किलोवॅट म्हणतात. आता ज्याचं बिल 500 येते त्याला 1 किलोवॅट लावलं पाहिजे. ज्याचं मी सांगितल्याप्रमाणे 1200-1500 येते त्याला 2 किलोवॅट लावलं पाहिजे. आणि पुढच्याला 3 किलोवॅट. 3 किलोवॅट का की 3 किलोवॅट पर्यंत केंद्र सरकार हे सबसिडी देणार आहे. त्याच्यावर द्यायचं झालं तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही. तुम्ही लावू शकता पण सबसिडी मिळणार नाही. आता 1 किलोवॅटला खर्च किती येतोय? 60 ते 65 हजार. आता आपले रूप कसे आहेत? एक आहे साध्या खापऱ्यांचं कौलारू रूप, दुसरं आहे मंगळुरी कौलाऱ्यांचं रूप, तिसरं आहे पत्र्याचं रूप आणि चौथं आहे आरसीसी रूप. हे 4च रूप आहेत का तुमचे? मग या 4 रूपवर जर सोलर लावायचं झालं तर एक 4-5 हजार रुपयाचं अंतर वाढतंय. कारण पत्रा असेल तर त्याला खालनं बोर्ड लावावं लागेल. कारण माकडं येणार, माकडं नाचणार, वळवाचं गारा पडणार, या सगळ्यांचं संरक्षण करायला इन्शुरन्स आम्ही करणार आहोत. म्हणून आमच्या बँकेनं 65,000 रुपये 1 किलोवॅटला कर्ज द्यायचं ठरलेलं आहे. आमच्या बँकेमध्ये तारण नाही. तारण तुम्ही काय द्यायचं नाही, तुम्ही जामीन द्यायचा नाही आणि तुमचं सिबिल आम्ही बघणार नाही. तुम्ही 500 रुपयाचा फक्त स्टॅम्प लिहून महिन्याचं जे बिल आहे ते मी बँकेच्या या खात्यावर भरणार एवढं तुम्ही लिहून द्यायचं. महिन्याचंच बिल, महिन्याचं जे बिल आहे त्याच्यावरती 1 रुपया बँकेत भरायचं नाही. 1 महिना लावून झालं तुमचं की नियमाप्रमाणे तुमची सबसिडी 26,000, 52,000 आणि 78,000. 26,000 1 किलोवॅटला, 52,000 2 किलोवॅटला आणि 78,000 3 किलोवॅटला तुमच्या खात्यावर जमा होणार. राहिलेले पैसे तुम्ही महिन्याला जे वीज बिल मिळते तेवढंच भरलं की 3 महिने 4 महिन्या 3 वर्ष 4 महिन्यामध्ये तुमचं कर्ज नील होणार आणि 25 वर्ष तुम्ही बिलच भरायचं नाही. लाईटचं चांगली योजना आहे की नाही? जामीन नाही, सिबिल नाही, तारण नाही, बिल किती भरायचं? आता नाही भरलं की तुमचं लाईट कट होते की नाही? तेवढं भरायला लागतं तुम्हाला. अशी योजना आहे. तुम्ही ताबडतोब याचा फायदा घ्या. आणि दुसरा सगळ्यात मोठा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवरचा ऊस. आता यावर 1,200 टन एकरी ऊस निघू शकतो हे सिद्ध झालेलं आहे. PSI आणि बारामती ॲग्रोनी हे सिद्ध केलेलं आहे. काल पवार साहेब मला पार्थ पवारांच्या त्या एंगेजमेंट मध्ये भेटले आणि पवार साहेबांनी मला बोलावलं. 5 दिवसांनी मला बोलावलं. मला आनंद झाला आणि त्याने हात पकडून मला सांगितलं, हसन मी माझ्या गोविंद बागेमध्ये AI वर ऊस केलेला आहे. 42 पेऱ्या रिकाम्या झाल्या निवडून बघ. मी केला मिळतो साहेब. माझे 29 पेऱ्या आहेत. म्हणजे साहेबांच्या 42 आणि माझे 29. आता ते सगळं सांगत बसत नाही तुम्हाला. तुम्ही खरोखरच सगळ्यांनी आता इकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता 3 महिनेच कारखाने चालत आहेत, 90 दिवस, आणि 9 महिने बसून पगार द्यावा लागतो कामगारांना. कारखानदारी परवडत नाही. कारखानदारी आता बंद पडेल.
जर तुमचं ऊसाचं सगळ्यांनी मिळून उत्पादन वाढवलं नाही तर आज आपलं उत्पादन किती आहे? आज आपलं सरासरी 26 टन एकरी उत्पादन आहे. जर 26 टन करून जर 3 महिने चालणार असाल तर AI करून जर मला वाटतं 60-70 टन जर काढला तर मग 6 महिने कारखाने चालतील का नाही? परंतु सगळ्यांनी यात भाग घेतला पाहिजे. याला जो शेतकऱ्याला 9,900 रुपये खर्च येतोय, 9,900, ते सगळं जिल्हा मध्यवर्ती बँक भरणार आहे. तुम्ही एक पैसे भरायचे नाही. परंतु जे तुम्हाला मोबाईलवर, तर आज ती वेळ नाही म्हणून मी सांगत नाही, परंतु 1-2 तुमचा तास घेतो याप्रमाणे. सरी किती सोडायची, कुठाची, रोप लागण कशी करायची, ठिबक कसं करायचं, ठिबकला जो आम्ही कर देतो. आणि तो बिल गेट्स बसलाय अमेरिकेत, त्याच्या मायक्रोसॉफ्टवर करार आहे. त्यावर रोज सकाळी कधी मेसेज येतो, मराठीत येतो, हिंदीत तुम्ही सांगाल त्या भाषेत. तुम्ही किती वेळ पाणी बटन दाबायचं, तुम्ही कुठला आता रोग तुमच्यावर पडणार आहे, हवामान काय, हे सगळं त्या सॉफ्टवेअर येत आहे. मला वाटतं हे जर केलं तर मला वाटतं तुमच्या सगळ्यांचं ऊसकरी शेतकऱ्यांचं कल्याण होईल. आता सोयाबीन, शेंगा यामध्ये सुद्धा हे आता तंत्रज्ञान आलेलं आहे, त्याचाही लाभ आपण घ्यावा अशी विनंती मी या निमित्ताने करतो. आणि आज या समाधान शिबिरामध्ये माझं भाषण झाल्यावर किती लोकांना आपण लाभ देणार आहोत? किती लोकांना लाभ देणार आहोत? 50 लोकांना आम्ही लाभ देणार आहोत. आम्ही इथे उभा राहून सगळ्यांनी येऊन घ्यायचं. तोपर्यंत बाकीच्या लोकांनी टाळ्या वाजवायच्या. आणि आपल्याला स्नेहभोजन केलेलं आहे या विभागानं. आपल्याला सुजी, मसाले भात, आमटी, भाजी आहे आणि सगळ्याला आपण जीवन स्नेहभोजन करूनच जायचं आहे. आणि पहिल्यांदा म्हातारी आणि बायका आणि महिलांना वाढा, नंतर तरुण जावा. अधिकारी कर्मचारी शेवटी जेवायचे. अधिकारी कर्मचारी लवकर जेवायचे नाही, शेवटी जायचं तरी 5 वाजेपर्यंत थांबायचं. ही विनंती मी त्याला करतो. आणि हे समाधान शिबिर अतिशय चांगलं नियोजन केल्याबद्दल, कारण पाऊस झाल्याचं बाहेर केला असतं तर फार चांगलं झालं असतं. परंतु पावसाचे दिवस आहेत म्हणून आपण सर्वजण आपली पिढी गैरसोय जरी झाली असली तरी सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि हे समाधान शिबिरामध्ये आपल्या ज्या ज्या कामं असतील ती घेऊन जावीत आणि जे होणार नसेल ते मला सांगावं. मी या सगळ्या अधिकाऱ्यांना निश्चितपणानं आपली कामं करण्यासाठी मी प्रयत्न करेन असा विश्वास देतो. आपल्या पंचायत समितीच्या सभापती या डॉक्टर आहे, त्या अतिशय ऍक्टिव्ह आहे. आणि त्या ऍक्टिव्ह आहेत म्हणून निधी नाही याची परिस्थिती आहे. आता त्यांचा मतदारसंघ जो आहे जास्त बहुतांशी हा माझ्या मतदारसंघात नाही. माझ्याकडे एकच गिजवणे आणि जिल्हा परिषद मतदारसंघ आणि गडिंग्लज शहर आहे. म्हणून मी वहिनीला सांगतो, वहिनी जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात आहे. तुम्हाला आरोग्याची शाळा, प्राथमिक शाळेसाठी जेवढा निधी देता येईल तेवढा मी देईन. कारण बाकीचं माझ्या हातामध्ये नाही. कारण त्या बाजूला महान व्यक्ती आहे, नाही फार गरीब माणूस आहे. त्यामुळे माझ्या पिढीची सेवा होईल तेवढी सेवा करण्याचा मी प्रयत्न करेन, एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. आणि आपली सर्वांची मनापासून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.